हिप्परगेकर या ठिकाणी सर्वांचेच नाव मी या ठिकाणी घेऊ शकतो, परंतु वेळ खूप झालाय आणि मला याला थोडा उशीर झालाय, त्याबद्दल सुद्धा मी प्रथमतः आपली मनापासून देवी व्यक्त करतो. खरं म्हणजे सकाळी लवकर आजच्या अगोदर बाहेर पडलो, परंतु आमच्या यंती गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती असल्यामुळं आणि त्या जयंतीच्या कार्यक्रमाला थोडा उशीर झाला असल्यामुळं मला पुढे यायला उशीर झाला. यानंतर सुद्धा रावणगावला जयंतीसाठी जायचं आहे, तिथे सुद्धा जाऊन शुभेच्छा द्यायचे. या जयंती महोत्सव समितीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी जी.एस. कांबळे सर, रवी यशवंत कांबळे सर, दिलीप गणपतराव वाघमारे, नागनाथ पांडुरंग कांबळे, चंद्रकांत लक्ष्मण कांबळे, सूर्यकांत कांबळे, व्यंकट शिंदे, अनिल शिंदे, शिवाजी यादव कांबळे, बालाजी जयबिंगा शिंदे, सतीश शोभाराव शिंदे, परमेश्वर चांदा, लक्ष्मण नरसिंह कांबळे, संदीप कांबळे, विनोद कांबळे, अभिमन्यू कांबळे, अंकुश कांबळे, राजकुमार गायकवाड, प्रभुदास विठ्ठलराव गायकवाड, संग्राम गायकवाड, संपत मारुती गायकवाड, श्रावण गायकवाड, संगम मारुती गायकवाड, मधुकर गायकवाड, यशवंतराव कोंडीबा गायकवाड, सुधाकर देवळकर. या ठिकाणी आपण सर्वजण गावातील वडीलधारी या ठिकाणी उपस्थित असलेल्या माझ्या माता भगिनी या ठिकाणी अतिशय उत्साहामध्ये थाटामाटामध्ये महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती या ठिकाणी साजरी झाली. आपण जयंत्या का साजरी करतो? माणसाला माणसात ज्यांनी आणलं त्या महामानवाची या ठिकाणी जयंती या मोठ्या उत्साहामध्ये थाटामाटामध्ये साजरी होते. सर्वांना जगण्याचा समान अधिकार ज्या महामानवांनी दिला त्या महामानवाची जयंती या ठिकाणी साजरी होते. आताच अतिशय सुंदर व्याख्यान आदरणीय होंडराव सरांचं आपण ऐकलं. जास्त काही बोलायचं नाही, फक्त शुभेच्छा घेऊन या ठिकाणी मी जाणार आहे. परंतु आत्ताच आदरणीय सरांनी सांगितले की ज्या देशाला लोकशाहीची घटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली त्या महामानवांची ही जयंती आहे. आपण सर्वांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जगाने डोक्यावर घेतलेला आहे, आपणही घेतलेला आहे, परंतु त्यांना डोक्यात सुद्धा घेतलं पाहिजे. त्या जोपर्यंत आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना डोक्यात जाणार नाही तोपर्यंत आपलं कल्याण होणार नाही, असं या ठिकाणी मला मनापासून वाटतं. या ठिकाणी जास्त काही बोलणार नाही, सगळंच आदरणीय सरांनी सांगितलेलं आहे. आपल्याला या जयंतीच्या शुभेच्छा देतो. आता आपण म्हणालात सर, सर्वांना समान अधिकार दिला, भावाला समान दिला, बहिणीला समान दिला, बहिणीचा अधिकार सांगितला, भावाचा अधिकार सांगितला. प्लॉटिंग जमीन प्लॉटिंग मध्ये आल्यानंतर काय होऊ शकतो हे सुद्धा आपण सांगितलं. या ठिकाणी मी असं म्हणतो, आपण सांगितलं की बहिणीकडे हक्कसोडपत्र लिहून घेतलं जातं आणि थोडक्यावर त्याची बोलणी होते. मी या ठिकाणी सांगू इच्छितो, या बहिणीचं मन एवढं मोठं आहे, त्यांना काहीच लागत नाही, ते फक्त ईश्वराकडे एकच प्रार्थना करतात की हा माझा भाऊ सुखी राहू. त्यामुळे या सर्व बहिणींचं सुद्धा या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो, ज्यांचा अधिकार त्यांना मिळालाच पाहिजे. आता आपण सांगितलं की घराणेशाही या ठिकाणी आपला सांगू इच्छितो सर, मॅन पॉवर, मसल पॉवर, सर्व पॉवर आपण सांगितलं. परंतु या भोजीपडा गावातील तमाम मतदार बंधू भगिनींना मॅन पॉवर, मसल पॉवर, मनी पॉवर या कसल्याही पॉवरला न मानता त्यांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला त्याचा मतदार रूपी आशीर्वाद दिला. ही खरी विषय आहे. आपल्याला माहित आहे सर, उदगीर तालुक्यामध्ये एकच मतदारसंघ पूर्ण मतदारसंघ जनतेसाठी होता आणि बाकी सर्व 6 मतदारसंघ हे रिझर्वेशन झाले होते. खूप मोठी चोरस होती, खूप बलाढ्य लोक या ठिकाणी येऊ इच्छित होते. या राज्याचे माजी मंत्री आमदार संजय बनसोडे साहेबांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला युती करून माहितीच्या माध्यमातून तिकीट दिलं आणि या कोणी मतदारसंघातील मायबाप जनतेने भरभरून असा आशीर्वाद, भरभरून असं प्रेम माझ्यासारख्या लहानशा कार्यकर्त्यावर दिलं आणि माझ्यासारख्या लहानशा कार्यकर्त्याला सर्वात कमी वयाचा जिल्हा परिषद सदस्य म्हणून नागपूर मिनी मंत्र्याला समजण्याप्रमाणे नागपूर जिल्हा परिषदेमध्ये पाठवलं. त्यानंतर खरंच म्हणजे तुमच्या आशीर्वादाची ताकद एवढी मोठी आहे सर. 5-6 वेळा जिल्हा परिषद सदस्य झालेल्या माणसाला सुद्धा लोकसभापती पद होता येत नाही.
कधी जाता येत नाही, परंतु तुमच्या आशीर्वादानं या कोल्हापूर मतदारसंघातील मायबाप जनतेच्या आशीर्वादानं आणि सर मी या ठिकाणी आपण सांगू इच्छितो यांचं तर मतदान आशीर्वाद मला होता, परंतु या तालुक्यातील प्रत्येक माणसाला असं वाटायचं की हा पोरगा निवडून आला पाहिजे, ज्यांचं मतदान होतं त्यांच्या सुद्धा शुभेच्छा आशीर्वाद आमच्या सोबत होते, म्हणून या ठिकाणी मला निवडून येता आलं। या ठिकाणी आमदार सांगू इच्छितो या राज्याचे माजी मंत्री आमदार संजय बनसोडे साहेबांच्या आशीर्वादानं, बाबासाहेब पाटील साहेबांचे आशीर्वाद असतील, संजय समाजवादी पाटील साहेब निलंगेकर साहेबांचे, अभिमन्यू पवार साहेब असतील, रमेश पटवार असतील आणि बसवराज पाटील मुरुमकर साहेबांचे यांनी खूप मोठी जबाबदारी देऊन लातूर जिल्हा परिषदेच्या बांधकाम आणि आरोग्य सभापतीपदी मला विराजमान केलं। हा माझा एकट्याचा सन्मान होतो, हा आपल्या सर्वांचा सन्मान त्यांनी केलाय, त्यामुळे त्यांचे सुद्धा या ठिकाणी मनापासून असा आभार मानतो। खरं म्हणजे सर आता आपण म्हणाल्याप्रमाणे खरी लोकशाही हीच आहे, प्रत्येक माणूस या ठिकाणचा प्रत्येक जण लहान असेल मोठा असेल प्रत्येकाला वाटायचं की निवडून निवडून आलं पाहिजे आणि त्याच तळमळीनं त्याच जिद्दीनं त्याच जोमानं प्रत्येक जण तन मन धनानं मनातून त्यांना वाटायचं ज्ञानेश्वर मुलाचा उमेदवार नाही तर मी स्वतः उमेदवार आहे असं समजून त्यांनी प्रयत्न करून माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला जो आशीर्वाद दिलाय तो आशीर्वाद मी कधीही विसरणार नाही, हा विश्वास मला या ठिकाणी देतो। आणि आपण ज्या तळमळीनं स्वतः उमेदवार समजून आपण प्रयत्न केला, आता मला सभापती पदाची जिम्मेदारी देऊन आपल्या सर्वांचा सन्मान आदरणीय बनसोडे साहेबांनी केलाय। तर मी स्वतः मी सभापती नसून आपण सर्वजण सभापती आहेत, याच निर्णयाने काम करण्याचा प्रयत्न करून हा विश्वास या ठिकाणी देतो आणि बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं मी आपला लाख लाख अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद। धन्यवाद गणेश साहेब, खरोखरच सर दत्तात्रय आणखी एक सांगू इच्छितो, सरांना बिरादर सरांना या ठिकाणी निवडून देण्यात आलेला आहे आपला मतदारसंघ, परंतु त्याच्या अगोदर त्यांचे काका चुलते या ठिकाणी अपक्ष उभारलेले होते, त्यावेळेस सुद्धा 100% मतदान आमच्या गावात झालेलं आहे। 100% अधिकारी म्हणजे 100% करता येत नाही म्हणून 97-98% केलेले, बरेच लोकांचे सुद्धा या ठिकाणी मागल्या काळामध्ये मतदान करून त्यांना निवडून देण्याचं काम या गावांनी केलेलं आहे। हीच जाणीव यावेळेस सुद्धा त्यांचे पुतण्यामध्ये ज्ञानेश्वर बिरादर साहेब यांना निवडून देण्याचं काम आमच्या गावाने ज्यावेळेस त्यांच्या काकांना जसं निवडून दिलं त्याच पद्धतीनं याला एकवट होऊन, त्यावेळेसची जरा बाजू वेगळी होती, आता काय त्याची बाजू पक्की झालेली आहे, आधार कार्ड शिवाय मतदान नाही, तर त्यावेळेस काहीतरी चाललं, परंतु अपक्ष निवडून आणण्याचं काम त्या दृढ प्रकार रामरावनी तातापुरांनी केलेलं आहे आणि आज सुद्धा त्यांना त्याच पद्धतीने निवडून दिलेलं आहे। तरी साहेब तुम्ही आलात, तुमचा धन्यवाद, तुम्ही तुमचा आभारी आम्ही मानतो, कारण आम्हाला विसरायचं नाही, तुम्ही जर आम्हाला विसरलो तर तुम्ही विसरलो, आतापर्यंत इतिहास कसा आहे, पण तुमच्या या तळमळीला बघून तुम्ही आम्हाला विसरणार नाही हे आम्हाला शाश्वती आहे। त्याच्यानंतर माझ्या आयुष्यामध्ये एकदा माझ्या जवळ आलेला माणूस माझ्या आयुष्यात आतापर्यंत लांब गेला नाही आणि जाणारही नाही। सरांनी बिरादर सरांनी सांगितलं की मी कधी विसरणार नाही या गावाला किंवा या मतदारसंघाला, मी सुद्धा माझ्या गावातल्या सर्व प्रतिनिधींना विसरणार नाही आणि विशेष जयंती कमिटीला आणि या समाजाला मी कधी विसरणार नाही, कारण तुम्ही जसं जिल्हा परिषद मध्ये बांधकाम सभापती झाला तुम्हाला अति आनंद झाला, तसं मला सुद्धा आनंद झाला, कारण या जयंतीचा मला अध्यक्ष तुम्ही या ठिकाणी केलं, तुम्हाला सर्वांचे मी ऋणी आहे। यानंतर आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम होणार आहे, त्याच्या अगोदर या ठिकाणी सांगू इच्छितो की सोमेश्वर पटवारी हे अध्यक्ष आहेत कार्यक्रमाचे, आता त्यांना थोडं घाई आहे म्हणून कार्यक्रम लवकर संपवा म्हणत आहेत, परंतु त्यांच्याकडून एक मी सांगू इच्छितो की या समाज मंदिरासाठी या बौद्ध विहारासाठी 10 लाखाचं काम माननीय सरपंच सोमेश्वरजी पटवारी साहेब या ठिकाणी आणलेलं आहे, त्यांचं आपण टाळ्या वाजवून या ठिकाणी स्वागत केलं पाहिजे। या ठिकाणी 10 लाखाचं काम काय करून घ्यायचं ते करून घ्या असं त्यांचं म्हणणं आहे, काम मंजूर करून आणलेलं आहे, गिरीश वगैरे जे काही करायचं आहे ते काम त्यांनी करून घेतील, परंतु हे एक योगदान या माध्यमातून या जयंतीच्या माध्यमातून तुम्हाला सांगू इच्छितो की माननीय आमदार संजय बनसोडे साहेबांचा पाठपुरावा करून त्यांनी या बौद्ध विहारासाठी 10 लाख रुपये या ठिकाणी आणले, तरी या गावच्या वतीने
आणि जयंतीच्या कमिटीच्या वतीने सोमेश्वर पटेल साहेबांच्या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो आणि आभार प्रदर्शनासाठी मी रवी कांबळे यांना विनंती करतो की आपण आभार प्रदर्शन करावं. आदरणीय साहेब, मनापासून आभार आपले सगळ्यांचे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, त्याचबरोबर उपस्थित सर्व माता भगिनी, खरं तर एक 6 वर्षापूर्वी एक स्वप्न बघितलं होतं की थोडीपरका गावामध्ये जात विरहित, राजकारण विरहित बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी झाली पाहिजे. आणि आज ते मूर्त स्वरूप इथं दिसताना मनातून खरंच आनंद होतोय की एक जयंतीचा अध्यक्ष हा इतर समाजात असला पाहिजे, जयंतीमध्ये व्याख्यान करणारा हा इतर समाजात असला पाहिजे. आणि हे सगळं चित्र बघत असताना एक मातंग समाजाचा व्यक्ती, एक ब्राह्मण समाजाचा व्यक्ती, एक लिंगायत समाजाचा व्यक्ती, एक मराठा समाजाचा व्यक्ती निवडून बाबासाहेबांची जयंती साजरी करतोय हे बघून खूप आनंद होतोय आणि मनातून खूप भारावून गेलं. आणि हे सर्व करत असताना माझ्या गावकरी मंडळ असतील किंवा माझ्या गावातले सर्व मंडळी असतील, ह्या सर्वांचं खरंच कौतुक आहे. आणि इतर जे बौद्ध समाज सोडून जे इतर समाज हे बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करत असताना जो मदत करतोय किंवा जे एकत्र येऊन जे साजरी करताय त्यांचं पहिल्यांदा मी आभार व्यक्तो. आणि बाहेरून इतर समाजाचे जे काही लोक इथे येत असतील त्यांच्यासाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचं पहिल्यांदा आपण अभिनंदन केलं पाहिजे. कारण ही खरी बाबासाहेबाला दिलेली आपण आदरांजली आहे. कारण कसं आहे, समाज आपण एक घडवत असताना सर्व समाज मिळून आपण एक समाज घडवला पाहिजे. त्यामध्ये इतर समाज असतील, बौद्ध समाज असतील, सगळे समाज असतील, तेव्हा समाज घडेल. सरांनी एक सुंदर एक उदाहरण दिलं होतं, एक माझ्या एकदम जवळचं आहे की आपण पानिपतचं युद्ध काय हरलो, कारण आपण देश म्हणून कधी एकत्र नव्हतो, आपण समाज म्हणून कधी एकत्र नव्हतो. आणि बाबासाहेबांचं तेच स्वप्न होतं संविधान देण्याचं की देश म्हणून आपण सगळेजण एकत्र आलं पाहिजे, समाज म्हणून आपण एकत्र आलं पाहिजे, तेव्हा त्या राष्ट्राची प्रगती होईल. आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये हे सगळे जयंती साजरी करत असताना माझे मित्र असतील, माझे सगळे नातेवाईक असतील, बाहेरून आलेले असतील, गोविंद पाटील असतील, सोमेश्वर पटवारी असतील, चंद्रमोदी अध्यक्ष असतील, पाटील साहेब असतील, ह्या सर्वांचं नेहमी दरवर्षी 5 वर्ष झाले योगदान होते. त्या सर्वांचा मनापासून आभार व्यक्त करतो. आणि तुम्ही ज्या पद्धतीनं राजेशास्त्राचे तुम्ही डॉक्टर आहात, ज्या पद्धतीने तुम्ही चिकित्सा केला त्या ठिकाणी, त्याबद्दल तुमचा आभार व्यक्त करतो. आणि एवढा सुंदर कार्यक्रम झाला त्याबद्दल सर्वांनी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि हा जयंतीचा कार्यक्रम संपवायचा जाहीर करतो. त्या अगोदर विशेष आभार म्हणजे आमचे जयंतीचे अध्यक्ष महेशजी पाटील यांचं. त्यांनी बोलत असं म्हणाले की सर्वसामान्य व्यक्तीला अध्यक्ष केलं. आमचं मोठेपणा आहे की तुम्ही बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा अध्यक्ष घोषवला आणि एवढ्या छान पद्धतीने एक अरेंजमेंट केला, त्याबद्दल तुमचा मी आभार व्यक्त करतो. आणि आजही समाजामध्ये जातीयता संपलेली नाही, आजही समाजामध्ये जातीयता संपली नाही. पण माझी छोटीशी एक प्रामाणिक प्रयत्न आहे की माझ्या गावामधला व्यक्ती हा गुन्हा गोविंदांना आणला पाहिजे, जातीविरहित राजकारण झालं पाहिजे, जातीविरहित समाज निर्माण झाला पाहिजे. त्यामुळे 6 वर्षापासून बघितलेलं स्वप्न हळूहळू पूर्ण होत आहे. आणि एक दिवस असं मी म्हणणार की 2 चुली होतात, 3 चुल्या, कदाचित माझ्या गावात होत असतील कार्यक्रम होत असताना 2 चुली होतात, 4 चुली होतील. भविष्यामध्ये यामधून गावामध्ये कुठला कार्यक्रम असतात तर गावामध्ये एकच चूल झाली पाहिजे, हे माझं स्वप्न आहे. आणि हे माझे बाबासाहेबांसाठी असं सर्वांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय शिवराय.